Audio Jungle. Audio Jungle. नमस्कार, मी यशवंत आणि आपण पाहत आहात बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्ह। जागना है तो जगाना पडेगा, एक राष्ट्र के लिए। महाराष्ट्रातील प्रसिद्ध भाविकांची श्रद्धा व हकेला त्वरित धावून जाणारी आई त्वरितादेवी तलवाडा परिसरातील त्वरितादेवी गडावर आज दिनांक 4 रोजी प्रतिवर्षीप्रमाणे यंदाही ग्रामस्थाच्या वतीने मोठ्या भक्तिभावाने आई त्वरितादेवीचा महारुद्र अभिषेक पार पडला। धार्मिक वातावरणात भाविकांची मोठी गर्दी झाली होती। मात्र या पवित्र स्थळी काही अनुचित प्रकार घडल्याने वातावरण ढवळून निघाले आहे। मिळालेल्या माहितीनुसार गडावर नारळ विक्री करणाऱ्या एका दुकानदाराने तिथे येणाऱ्या भाविकांशी अश्लील भाषेत शिवीगाळ केल्याची घटना घडली। या प्रकारामुळे उपस्थित भाविकांमध्ये संतापाची लाट उसळली। धार्मिक स्थळी अशा प्रकारचे वर्तन अजिबात सहन केले जाणार नाही, अशी भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली। या घटनेचा निषेध करण्यासाठी गावकऱ्यांनी तातडीने बैठक घेऊन सर्व प्रकारची सविस्तर चर्चा केली। बैठकीनंतर संबंधित व्यक्तीविरुद्ध कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी पोलीस स्टेशनला निवेदनही देण्यात आलं आहे। दरम्यान त्वरितादेवी गडावरील अतिक्रमणाचा मुद्दाही या बैठकीत पुढे आला। येत्या 8 दिवसात गडावरील सर्व अतिक्रमणे हटवण्यात आली नाही तर मोठ्या प्रमाणात आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही ग्रामस्थांकडून स्पष्ट शब्दात दिला गेला आहे। या प्रकरणाकडे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देऊन तातडीने योग्य ती कार्यवाही करावी, अशी मागणी भाविक व ग्रामस्थांकडून होत आहे। विश्वस्त मंडळावर देखील गावकऱ्यांचा रोष दिसून आला आहे। या सर्व घटनेला ट्रस्ट देखील जबाबदार असल्याचं सांगितलं जात आहे। नवसाला पावणारी त्वरिता देवी, भक्ताच्या हाकेला धावून जाणारी त्वरिता देवी गड हा कुणाच्या एकाची जहागिरी आहे का, असा प्रश्नही या ठिकाणी उपस्थित झाला आहे। जर पोलीस प्रशासनाने वेळीच कारवाई केली नाही तर प्रशासनाच्या विरुद्धही मोठे आंदोलन करण्यात येणार असल्याचंही चर्चेला उधाण येत आहे, अशी माहिती आमचे ज्येष्ठ पत्रकार बीड जिल्हा प्रतिनिधी डॉक्टर सुरेश गांधले यांनी दिली। बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्हला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।